एका महत्त्वाच्या बातमीला आपण सुरुवात करूयात। शेकापच्या मेळाव्यामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। शेकापच्या मंचावर येऊन फक्त मराठीवर बोला असं जयंत पाटील म्हणाले। मात्र महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करताय अशी टीका राज ठाकरेंनी केली आणि याच मुद्द्यावरनं मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। भारतीय भाषांना विरोध कशासाठी असा थेट सवाल राज ठाकरेंनी केला। तर मुलांना अजून एक भाषा शिकायला मिळाली तर त्यात वावगं काय असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही। आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे। माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। हिंदी भाषेच्या सक्तीवर उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाष्य केलं। हिंदी भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेली मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला, आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण आमच्यावर सक्ती करू नका। शेकापच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकाचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला। शहरात राहणारे तुम्ही अर्बन नक्षल आहात आणि कोणत्याही प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं असं राज ठाकरे म्हणाले। सरकारने एकदा अटक करूनच दाखवावी असं आव्हान राज ठाकरेंनी दिलं। आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि ह्याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत। त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत। जमिनीच्या मुद्द्यावरून ही राज ठाकरेंनी निशाणा साधला। महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावर तिथे जमिनी घेता येत नाही या संदर्भात गुजरातमध्ये कायदा आहे असं राज ठाकरे म्हणाले। दुसरीकडे रायगडमध्ये कोण येतंय कोण जमीन घेतंय हे माहीत नाही, इकडे शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत असं राज ठाकरे म्हणाले। आपल्याकडे लोक जमिनी विकत घेत आहेत पण जमिनी विकल्याने आपणच संपणार आहोत हे इथल्या लोकांना कळत नाही अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली। उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला कोणी आलं तर जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत तर जेवढे शेतकरी आहेत ते कंपनीमध्ये पार्टनर म्हणून काम करणार, त्यानंतरच जमीन विकायची असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही, म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधनं जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही। हे भारतामध्ये चालू आहे।
हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेतजमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही. म्हणजे 20,000 बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो? आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले. म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा, आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे, बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही, मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो? त्याच्यापुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. आमची मुलं तर लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. विधानसभेच्या सभागृहात ऑनलाईन रम्मी खेळल्याच्या प्रकरणावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात आला. दत्तात्रय भरणेंचं क्रीडा आणि युवक कल्याण खातं कोकाटेंना देण्यात आलं. आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आज अखेर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावरती आलेले आहेत. आज नागपुरात महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखच्या भव्य सत्कार सोहळा जो त्या सोहळ्यात हे दोघंही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी माणिकराव कोकाटे यांना रम्मी खेळण्यावरनं टोला लगावलाय. पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय. कोणतं? रमी क्रीडा. आज पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोळी बांधवांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीतनं उद्धव ठाकरेंनी कोळी बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसंच या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील निशाणा साधला. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे, एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा केतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी केतुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. हे आता सहज गंमत सुचलं म्हणून सांगतोय की एका बापाने मुलाला विचारलं, तू काय करायचं काय, तुला काय ठरवलंय? तुला नाही, मी शिकणार, मोठा होणार आणि भाजपात जाऊन देशकार्य करणार. तुला काय वेड्याच की काय? तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही द्यायचं, आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा, काहीतरी गडबड घोटाळा घे, तर मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील. पुढे बघूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील उद्योग आणि व्यापाराच्या मुद्द्यावरनं परखड भाष्य केलंय. उद्योगात व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतोय. उलट आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटने काम करा, ही मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तसंच ही दादागिरी गुंतवणूकदाराला निर्णय घेऊ देत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोख कोणाकडे, असा सवाल आता उपस्थित होतोय. आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा. ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही. आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल
तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे. दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही. पुण्यातल्या दोन्ही सीपी, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा. 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात. तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होते, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. हे खरं आहे की तिथं असणारे जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमन आहेत, फॅक्टरीचे मालक नाही तर मॅनेजर आहेत, काही पक्षाचे लोकल नेते त्यांना भेटून दमदाटी करून आम्हालाच काम दिलं पाहिजे, आमच्याच कार्यकर्त्यांना काम दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय हा स्क्रॅपचा आहे. याच्यात दडपशाही केली जाते आणि ह्या सर्व कंपन्या मग कुठंतरी घाबरून, कारण ह्याला गुंडाशाही आपण म्हणतो, याला झुंडशाही आपण तिथं म्हणतो आणि एक्स्ट्रॉशनसुद्धा तिथं म्हणू शकतो आणि अनेक वर्षांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आता बघूयात की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले. ही राज्यातील जनतेच्या मनातली इच्छा आहे असं देखील तटकरे म्हणालेत. रायगडमधील सभेत तटकरेंनी ही इच्छा बोलून दाखवली. इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही तसा दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम सुद्धा कोणी म्हणणार नाही, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणत काय कारण नाही. पण याचा अर्थ आम्ही तेवढा पुरता सीमित आहोत का? नाही. आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे. पण आम्ही राजकीय वास्तवात यावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झालेले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे आणि ते विचारण्याकरता आलोय असं आव्हाड म्हणाले. ठाण्यात सुद्धा दादागिरी वाढली आणि जशी मुंडे प्रकरणात SIT चौकशी लावली तशी राबोडी जमील शेख हत्या प्रकरणाची चौकशी लावा अशी मागणी करण्याकरता जितेंद्र आव्हाड आता उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. सर काय विषय? उपमुख्यमंत्र्यांची भेट आज अचानक. मुख्यमंत्री म्हणाले ना की पुण्यात दादागिरी चालते, सर ते विचारायला आलेलो आहे. त्यांना काय माहिती आहे का पुण्यात किती दादागिरी चालते? अजून काय माहिती पाहिजे? नाही सर, भेट घेऊन आल्यानंतर. नाही, मी भेटीत काय बोलीन हे थोडी तुम्हाला सांगणार आहे. मी काय बोलणार हे सांगून चालते तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुठं राहिला नाही हे भूम खाली गेट आणलेलं आहे. पावलं असतील का पाहायला गेलं तर ते आहे की नाही ते त्यांना माहिती, ते मंत्रिमंडळात आहे, महाराष्ट्राला माहिती. त्यांना काही जास्त माहिती असेल मला अजून काय माहिती? सर गेल्या दिवसांमध्ये पाहिलं तर ठाण्यामध्ये देखील गुंडाराज वाढतोय. त्या विषयावर काही चर्चा वगैरे, बोलणं वगैरे कराल का? आमचे ठाण्याचे प्रतिनिधी प्रेम मोरे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रेम, एकनाथ शिंदेच्या भेटीकरता जितेंद्र आव्हाड जे आहेत तिथं पोहोचलेले आहेत, नेमका काय उद्देश? नक्कीच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळपासूनच ठाण्यामध्ये आहेत आणि ठाण्यामध्ये महत्वपूर्ण बैठका ज्या आहेत ते सकाळपासूनच त्यांच्या शुभदीप निवासस्थानी पार पडताना पाहायला मिळतात. थोड्या वेळापूर्वी जे आहे माजी खासदार राहुल शेवाळे सुद्धा गेले होते आणि आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा गेलेले आहेत. कुठेतरी राज्यामध्ये दादागिरी वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तेच सांगण्यासाठी जे आहे ते गेलं असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे. कुठेतरी महत्वपूर्ण ह्या दरम्यान चर्चा
सुद्धा होऊ शकतात, कारण की आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे आहे भाषणात म्हटलेलं आहे. प्रेम, मी जरा तुला थांबवतो. एक महत्वाची ब्रेकिंग